लक्ष द्या. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. आता पाहायचं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. बेसिक लेक्चर चालू आहे, याच्यानंतर चालू होतील चॅप्टर. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. एकदम बेसिक पासून सांगून देतो, लक्ष द्यायचं व्यवस्थित. समजा क्वेश्चन आहे आपला 3.6 गुणिले 2.5. याचा गुणाकार करत असताना जर आडवा गुणाकार येत नसेल तर उभी मांडणी करून घ्या. 3.6 गुणिले 2.5. आता पॉइंट असल्यामुळे जर गुणाकार करता येत नसेल तर पॉइंट नाही तर असं गृहीत धरा. हा पण पॉइंट काढला, हा पण पॉइंट काढला. आता वरती 36 आहे, खालती 25 आहे. याचा गुणाकार तर आपल्याला करता येतो. कशा पद्धतीने? डायरेक्ट 25 चा पाडा येत असेल तर 6 पर्यंत म्हणा. 25 चा येत नसेल तर मग 5 चा आणि 2 चा घ्या. 25 6 150 होतात. जर येत नसेल तुम्हाला तर 5 चा घ्या. 5 6 30 चे 0 हातचे 3. 5 त्रिक 15 आणि 3 16 17 18. आता 2 निघुणा. बेस 6 12 चा 2 हातचा 1. बे त्रिक 6 आणि 1 7. 0 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1. 7 8 9. उत्तर आलं 900. आता पॉइंट कुठे द्यायचा? पूर्वी पॉइंट कुठे होते रे? 3 च्या नंतर आणि 2 च्या नंतर. लक्षात घ्या, उत्तराला पॉइंट दिला तर उत्तर बरोबर येणार आहे, नसेल तर ते उत्तर चुकीचं असणार आहे. 900. गुणाकारामध्ये पॉइंटच्या नंतर एक अंक आहे 6. खालती पॉइंटच्या नंतर पुन्हा एक अंक आहे 5. हा एक अंक, हा एक अंक मिळून झाले 2 अंक. डावीकडनं 2 अंक सोडून दे. हा एक सोडला, हा एक सोडला. इथं पॉइंट दे, म्हणजे उत्तर तुझं 9.00 म्हणजे उत्तर असेल 9. दुसरं एक एक्झाम्पल 3.486 गुणिले 1.7. मांडणी परत त्याच पद्धतीने करून घ्या. 3.486 गुणाकारात 1.7. पॉइंट नाहीत असं गृहीत धरा. हा पॉइंट काढला, हा एक पॉइंट काढला. आता वरती 3486, खाली आहे 17. 17चा पाडा डायरेक्ट येत असेल तर कर, नसेल तर पुन्हा 1 चा 7 चा. 17 6 102. 102 ला 2 येतील, हातचे 10 येतील. 17 8 136 आणि 10 हातचे. 136 आणि 10 6 आणि 0 6 3 आणि 1 4 146. 146 चा 6 येईल इथं, हातचे येतील पुन्हा 14. 17चा पाडा 4 पर्यंत म्हण. 17 2 34 17 त्रिक 51 17 चौक 68. 68 प्लस 14 किती होतात बघून घे. 68 प्लस 14 8 आणि 4 12 ला 2 हातचा 1. 6 1 7 आणि 1 8 82 होतील. 82 चा 2 लिहित, हातचे पुन्हा 8 येतील. 17चा पाडा 3 पर्यंत. 17 त्रिक 51 51 आणि 8 59 होतील. 59,286 तुझं उत्तर आलं. मात्र हे चुकीचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर इथे एक दशांश होता आणि इथे एक दशांश होता. मग उत्तराला सुद्धा पॉइंट द्यावा लागेल ना. पॉइंटच्या नंतर 1 2 3 वरती 3 अंक आहे. खालती पाहिजे तर पॉइंटच्या नंतर 1 अंक आहे. हे 3 आणि हा 1 मिळून झाले 4. डावीकडनं 4 सोडून दे. 1 2 3 4 आणि पॉइंट दे इथं. हे असेल तुझं त्या ठिकाणी फायनल आन्सर. ओके, ठीक आहे. पुढे परत 2 क्वेश्चन दिले दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराचे. नीट लक्ष द्या. पहा 1.4 गुणिले 3.6 गुणिले 2.5.
आता याला कशा पद्धतीने सोडवायचं सर, 3 संख्येत गुणाकार कसा करायचा, पहिले या दोघांचा करून घे, या दोघांचं जे आन्सर येणार आहे त्याच्यासोबत पण 2.5 ला गुणून घ्या. पहा 1.4 गुणिले 3.6, मी बेसिक पासून सांगतोय म्हणून त्याला सावकाश सांगून देतो, नीट लक्ष द्या. 1.4 गुणिले 3.6 या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. पुन्हा परत पॉइंट नाहीत असं गृहीत धरा. 6 चोक 24 से 4 हातचे 2, 6 1 6, 6 2 8, 3 चोक 12, 12 ला 2 हातचा येईल 1, 3 1 3, 3 आणि 1 4 येते. बेरीज कर 4, 8 आणि 2 10 ला 0, हातचा आला 1 4 आणि 1 5. उत्तर आलं 504. पॉइंट कुठं होते बा, पॉइंट होता इथे 1 आणि इथे 1. पॉइंट नंतर अंक 1, पॉइंट नंतर अंक 1, डावीकडनं 2 सोडून दे. ते उत्तर आलं या दोघांचं, शिल्लक राहिले 2.5. पुन्हा त्याने गुणून घे, गुणिले 2.5. पॉइंट नाहीत असं गृहीत धर आणि सरळ गुणाकार करून घे. पॉइंट नाहीत असं गृहीत धरलं तर हे 25 होईल, हे 504 होईल. नाहीत असे गृहीत धरून घे, हे बघ 25 ने गुणाकार कर, 25 चोक 100 ला 0, हातचे आले 10. 25 चा पाडा 0 पर्यंत म्हटलं तर उत्तर 0च येतं. 0 आणि हातचे 10 10 होतील. 10 चा 0 लिही, आता हातचा येईल 1. 25 ने 5 पर्यंत, 25 5 125 इथं लिहून घे. 125 प्लस हातचा 1 126. पॉइंट कुठं होता बघून घे. पॉइंट होता या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1. पॉइंट नंतर अंक 2 आणि हा 1 3, डावीकडनं 3 सोडून दे, 1 2 3 सोडले, याचा आन्सर येईल 12 पॉइंट त्या ठिकाणी 600 म्हणजे 12.6 किंवा 12.7. तिघांचा गुणाकार केला. सेम क्वेश्चन पलीकडे आहे पहा. या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. आता डायरेक्ट केलं तर चालेल ना. हा पॉइंट नाही असं गृहीत धरा. पॉइंटच्या अलीकडे 0 आहे, याला व्हॅल्यू सॉरी संख्येच्या अलीकडे 0 आहे, त्याला किंमत नाहीये. इथं सुद्धा 0 आहे अलीकडे, त्याला पण किंमत नाही. 4 त्रिक 12. पॉइंट कुठं होता दादा, इथे 1 होता, इथे 1 होता. पॉइंट नंतर अंक 1 होता, पॉइंट नंतर अंक 1 होता. 1 आणि 1 मिळून झाले 2. डावीकडनं 2 सोडून दे. सर 2 सोडल्यावर काहीच राहत नाही ना, राहू दे ना. त्याच्या अलीकडे 0 लिही, पलीकडे राहिलं 15 गुणिले 15. पुन्हा पॉइंट आणि पॉइंटच्या नंतर 12 गुणिले 15 करायचा. 15 आणि 12 ला गुण, 15 दोन्ही 30 ला 0, हातचे 3, 15 1 15 3 18 होतील. इथं पॉइंट वगैरे आहे का रे, नाही. इथं फक्त पॉइंट नंतर 2 अंक आहेत, इथे काहीच नाहीत कारण पॉइंट दिलेच नाहीत. मग पॉइंट नंतर इथले फक्त 2 अंक घे, डावीकडनं 2 सोडून दे, इथं पॉइंट दे. तुझा असेल हा पॉइंटचा किंवा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे आपण पाहून घेतलं. लक्षात घ्या, दशांश अपूर्णांकाचा जर गुणाकार करायचा असेल तर पॉइंट नाहीत असं गृहीत धरा, सरळ गुणाकार करा. पहिल्या संख्येत पॉइंट नंतर अंक, दुसऱ्या संख्येत पॉइंट नंतर अंक. किती अंक होतात दोन्हीची बेरीज करा आणि तेवढे अंक सोडून पॉइंट द्या, उत्तर सरळ येऊन जाईल. पाहूया याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. पहा दशांश अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा. पहिला क्वेश्चन आहे 0.02 भागिले 0.0002 भागाकार करायचा आहे. पहिली संख्या जशाच्या तशी मांडून घ्या. 0.02 भागिले अशा पद्धतीने लिहा 0.0002. आता भागाकार करत असताना बरेच व्यक्ती लगेच 2-1-2 2-1-2 भाग करतात, परंतु उत्तर चुकण्याचे जास्त चान्सेस असतात. मग याला सोडवताना पहिल्यांदा पॉइंटचे चिन्ह काढून घ्या, म्हणजे उत्तर सोडवताना किंवा प्रश्न सोडवताना आपल्याला त्या ठिकाणी सोपं पडेल. पॉइंट काढायची कशी. या संख्येत पॉइंट नंतर अंक किती आहेत. पॉइंट नंतर हा 1 अंक आहे, हा 1 अंक आहे, म्हणजे 2 अंक आहेत. हा पॉइंट जर काढायचा असेल तर विरुद्ध साइडला 2 शून्य द्या, पॉइंट निघाला. आता खालच्या संख्येतला पॉइंट काढायचा असेल तर पॉइंट नंतर अंक 1 2 3 4 5 6 आहेत.
परंतु 6 पैकी हे जे 2 आहेत शून्य हे आपण वरचा पॉइंट काढून घेतलेले आहेत. मूळ प्रश्नात हेच आहेत फक्त 4. याचा संबंध नाही कारण आपण इथला पॉइंट काढून हे 2 शून्य घेतलेत. त्याच्यामुळे हे 2 काउंट नाही करायचे. पॉइंट नंतर 1 2 3 4 हा पॉइंट काढायचा असेल तर अंक 1 2 3 4 आहेत. पॉइंट काढा, वरती 4 शून्य द्या. 1 2 3 4. आता पॉइंट निघाले, इथला सुद्धा इथला सुद्धा. आता याला सोडवताना आपल्याला सोडवताना सोपं पडेल. पहा, हे 2 शून्य संख्येच्या अलीकडचे आहेत, त्याला किंमत नसते. हे पण शून्य संख्येच्या अलीकडे आहेत, त्याला पण किंमत नसते. कारण जर समजा असं म्हटलं माझ्याकडं एवढे रुपये आहेत, किती आहेत रे? 5च आहेत. त्याच्या अलीकडे 5 असतील, 5 असतील. मात्र हे शून्य जर संख्येच्या पलीकडे गेलेत तर मात्र हे 5,000 होतील, 50,000 होतील, 5 लाख होतील, किंमत त्याची वाढते. त्याच्यामुळे अलीकडच्या शून्याला त्या ठिकाणी अजिबात व्हॅल्यू असणार नाही, त्यामुळे आपण ते शून्य कॅन्सल केले. आता पलीकडे पाहिलं तर वरती आहे 20,000, खाली आहे 200. हा एक शून्य कॅन्सल होईल, हा एक शून्य कॅन्सल होतील. आता इथं राहिलं 200 भागिले 2. 2 1 2 2 1 2 राहिलेले 2 शून्य त्याच्या पुढे लिही. आन्सर आलं त्या ठिकाणी किती? 100. नीट लक्षात येते का? पहा, भागाकार करत असताना पॉइंट नंतर असलेले जेवढे अंक आहेत तेवढे शून्य आपण खाली दिले, पॉइंट काढला. तसाच खालचा काढण्यासाठी तेवढे शून्य आपण वर दिले आणि पॉइंट काढला. याचं उत्तर आलं 100. सेम क्वेश्चन पुढचा आहे, बघून घेऊ. पहिली संख्या जशाच्या तशी 1.25 भागिले 0.0005. पॉइंट नंतरचे अंक 2, पॉइंट काढा, 2 शून्य द्या. खालती जर पाहिलं पॉइंट नंतर अंक 4 आहेत, पॉइंट काढा, वरती 4 शून्य द्या. पॉइंट निघाले, संख्येच्या अलीकडे असलेल्या शून्याला व्हॅल्यू नाही, ते शून्य कॅन्सल होतील. आता पलीकडे हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य. शिल्लक राहिलं वरती 2500, खाली 5. 5 1 5, सॉरी 1 मिनिट, 2500 नाही 125 आहे ते. 5 1 5, 5 दोन्ही 10, 2 उरले, इथं होतील 25. 5 5 25, पलीकडचे 2 शून्य. याचा आन्सर काय येईल रे? 2005. अशा पद्धतीनं आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार त्या ठिकाणी करू शकतो. लक्षात घ्या व्यवस्थित, रिपीट पहा. नाही समजलं तर कमेंट करा. तसं आपण त्यांना रिपीट परत क्वेश्चन त्या ठिकाणी सांगून देऊ. 1 2 3 4 जर वाटलं तर नवीन एक व्हिडिओ बनवू आपण दशांश अपूर्णांकाच्या क्रियांच्या वरचा. हा झाला भागाकार. तर याच्यानंतर आपण पाहणार आहे 3 4 संख्यावरती गुणाकारात दिलेत, खाली सुद्धा त्या ठिकाणी गुणाकारात दिलेत. त्याला त्या ठिकाणी कसं सोडवायचं हे परीक्षेने विचारले. पाहू पुढचा क्वेश्चन. लक्ष द्या रे, हे 2 प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे पहा. दशांश अपूर्णांकाचेच आहेत. 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.4 छेदामध्ये म्हणजे भागाकार करायचा. 0.04 गुणिले 0.4 गुणिले 0.0002. परीक्षेने हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, पहिल्यांदा पॉइंट काढून घेऊ म्हणजे भागाकार करायला आपल्याला सोपं जाईल किंवा प्रश्न सोडवण्यासाठी सोपं जाईल. लक्षात घ्या, वरच्या संख्येचे पॉइंट काढून घेऊ. पॉइंट नंतर अंक किती आहे? 1. पॉइंट जर काढायचा असेल इथं 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 कुठेही एका ठिकाणी 1 शून्य द्या, पॉइंट निघेल. पॉइंट नंतर अंक 1च आहे इथं 0.4. पॉइंट काढा, शून्य दिला आपण इथं, इथला पॉइंट निघाला. पॉइंट नंतर अंक 2 आहेत, खाली 0 2 द्या. कुठं पण जागा जिथं असेल इथं द्या, इथं द्या, इथं द्या, चालेल. पॉइंट काढला, 2 शून्य दिले. पुढे पॉइंट नंतर अंक 1 आहे, पॉइंट काढा, 1 शून्य द्या. वरचे सर्वांचे पॉइंट निघाले. आता लक्ष द्या, खालच्या संख्येचे पॉइंट काढायचे. पॉइंट नंतर अंक किती आहेत रे? 1 2 3 आहेत, परंतु आपण हा नंतर दिलेला आहे. पॉइंट नंतर अंक 2च आहेत, पॉइंट काढा, 2 शून्य द्या. पॉइंट नंतर अंक 1च आहे, पॉइंट काढा, संख्येच्या पुढे 1 शून्य द्या. पॉइंट नंतर अंक 4 आहेत, पॉइंट काढा, 4 शून्य द्या विरुद्ध बाजूला.
आता सर्व पॉइंट निघाले, भागाकार करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सोपं पडेल. पहा, पॉइंटच्या पूर्वी संख्येच्या पूर्वी शून्य आहे, याचं काम नाहीये. हे पण शून्य कॅन्सल होईल, हे पण शून्य कॅन्सल होईल, हे पण होईल कारण याची किंमतच नाहीये. हे पण होईल आणि हे सुद्धा शून्य कॅन्सल होतील. आता शिल्लक काय राहिले ते लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं वरती राहिलं 400 गुणिले इथं आहे 40 गुणिले इथं आहे 40,000. 4,0,0,0,0. खाली काय राहिलं रे बाबा, 40 गुणिले 400 गुणिले 20. पहा, आता शेवटचे शून्य, याचा एक शून्य, याचा एक शून्य, हा 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 एक शून्य. सगळे शून्य कॅन्सल झाले. आता वर राहिले ते राहू दे ना, काय अडचण नाही. इथं जर असेल एक्स्ट्रा तर मग आपण हा काटू शकतो. खालचे शून्य संपले, वरचे काटायची गरज नाही, लक्षात घ्या. 4 1 4, 4 1 4, 2 शून्य जसेच्या तसे. 4 1 4, 4 1 4. त्याच्यानंतर 2 1 2, 2 2 4, शून्य जशाचा तसा. खालती 1 1 1 आले, इथं आपली क्रिया संपली. वरती काय शिल्लक राहिले पहा, 100 गुणिले 1 100 गुणाकारात 20. 100 गुणिले 20 जर आपण सोडवलं तर 100 गुणिले 20 गुणाकार करत बसायची गरज नाही. हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, 3 शून्य द्या. 2 नी 1 ला गुणा, 2 1 2. फायनल आन्सर असेल आपलं त्या ठिकाणी 2000. सेम क्वेश्चन पलीकडे अशाच पद्धतीचा पहा. पॉइंट नंतर एक अंक आहे, पॉइंट काढा, 1 शून्य द्या. पॉइंट नंतर एक अंक आहे, पॉइंट काढा, 1 शून्य द्या. पॉइंट नंतर एक अंक आहे, पॉइंट काढा, शून्य इथं इथं कुठेही देऊ शकता, एका ठिकाणीच द्या. दिली. वरचे पॉइंट निघाले. आता खालचे पॉइंट नंतर अंक 2 आहे, तुम्ही म्हणणार 3, हा नंतर घेतलेला आहे म्हणून तर मी त्याला रेड पेनने लिहिलं. 2 आहेत, पॉइंट काढा, 2 शून्य द्या. हा पॉइंट काढा, पुढे 2 अंक आहे, 2 शून्य द्या. इथं 2 द्या किंवा इथं 1 द्या, इथं 1 द्या, काय फरक नाही पडणार, जागा असेल तिथं. या साइडचे 0 0 0 0 संपले. राहिलं शिल्लक काय, 300 गुणाकारात 30 गुणाकारात 30 भागिले 30 गुणाकारात 300. हा एक शून्य, हा एक शून्य, 0 0, हा एक शून्य 0. आता भागाकार करा. 3 1 3, 3 10 30, 3 1 3, 3 1 3. या 3 ना काटण्यासाठी 3 नाही संपले. आता राहिलेल्या संख्येचा गुणाकार 10 गुणिले 1 10 गुणाकारात 3. 10 गुणिले 3 किती होईल दादा, 30. हे असेल तुमचं त्या ठिकाणी फायनल आन्सर. लक्षात घ्या, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहिले दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा किंवा गुणाकार कसा करायचा. हे बेसिकचा घटक आहे. याच्यानंतर पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे व्यवहारी अपूर्णांकाच्या 4 क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्याच्यानंतर पुढे पाहणार आहे मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या याचे प्रकार. त्याच्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ पाहणार आहे आणि पुन्हा मग चॅप्टर वाईज त्या ठिकाणी आपण शिकवायला चालू करणार आहे. हे जर लक्षात आलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे, थँक्यू.